जर तुम्हाला आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर पहिल्यांदा स्वतःची कमजोरी शोधा आणि नंतर त्याच कमजोरीवरती काम करून त्या कमजोरीला स्वतःची ताकद बनवा. मग पहा, तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल चॅनल. फक्त लढण्याची नव्हे, जिंकण्याची तयारी. तर जसं काल वॉरियर्सनी फार रिक्वेस्ट केली की मॅम प्लीज मराठीचे पण इम्पॉर्टंट टॉपिक घेऊन या, म्हणून मी आजचा व्हिडिओ घेऊन आली जिथे आपण मराठीचे असे कोणते टॉपिक आहेत जे जर तुम्ही व्यवस्थितपणे अभ्यासले तर तुम्ही येणाऱ्या तलाठी भरतीमध्ये अगदी 50 पैकी 50 मार्क्स घेऊ शकता. अर्थातच मराठी हा एक असा विषय आहे जिथे तुम्ही पैकीच्या पैकी मार्क्स मिळवणंच अपेक्षित आहे, कारण बाकीच्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला कॉम्पिटिशन पाहायला मिळते. जसं की इंग्लिश असेल, त्याच्यानंतर सामान्य ज्ञान आहे, मॅथ्स रिजनिंग आहे, कारण प्रत्येकाचे हे सब्जेक्ट थोडेफार स्ट्रॉंग किंवा वीक असू शकतात. मात्र मराठी व्याकरण हा एक असा सब्जेक्ट आहे जिथे सगळेजण पैकीच्या पैकी मार्क्स घेतात आणि तिथेच जर तुम्ही मागे पडत असाल तर मग बाकीच्या स्पर्धेतून ॲटोमॅटिकली तुम्ही मागे पडता. त्यामुळे ॲटलिस्ट जे तुमच्या हातात आहे ते तुम्हाला सांभाळता आलं पाहिजे, हा तुमचा पहिला फोकस असला पाहिजे. मग जर आपण मराठी व्याकरणचा विचार केला तर मराठी व्याकरणचे प्रश्न अवघड येतात म्हणून मुलांचे मार्क्स जातात असं नाही. मराठी व्याकरणचे प्रश्न सोपे येतात आणि म्हणूनच मुलांचे मार्क्स जातात. कारण सोपा प्रश्न दिसला की मुलं कुठेतरी गहाळ पडतात की अरे हे खूप इझी आहे आणि हे मी करायची गरज नाही. पण ज्यावेळेला सोपा प्रश्न येतो त्याच वेळेला तुम्हाला जास्त काळजीपूर्वक उत्तर देण्याची गरज असते. कारण सोपा प्रश्न दिसला की एक तर आपण घाई करतो किंवा आपण ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जातो आणि त्याच्यामध्ये बरोबर असणारं उत्तर आपण चुकवून येतो. आणि ज्यावेळेला आपण एक्झाम हॉलमधून बाहेर येतो तेव्हा आपल्याला रिअलाईज होतं की अरे ह्या प्रश्नाचं उत्तर तर असं होतं, मी काहीतरी वेगळंच लिहून आलो आहे. आणि म्हणूनच मराठीला लाईटली घेऊ नका की मराठी व्याकरण तर इझी आहे, मी लहानपणापासून शिकलो आहे आणि मला येत आहे किंवा कसेही प्रश्न आले तरी मी उत्तरं देईन, हा भ्रम डोक्यात ठेवून एक्झामला जाऊ नका. आता जर तुम्ही मराठी व्याकरणचा विचार केला तर तसे तर मराठी व्याकरणचे आपल्याला खूप सगळे टॉपिक पाहायला मिळतात, जवळपास 29-30 टॉपिक पाहायला मिळतात. पण त्याच्यातून जर आपण व्यवस्थितपणे सॉर्ट आउट केलं तर TCSने घेतलेल्या ज्या आत्तापर्यंतच्या एक्झाम आहेत त्याचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये काही ठराविक टॉपिक आहेत जे फोकस करण्यात आलेत. जसं IBPS आणि TCSमध्ये एक मोठा जो डिफरन्स मी तुम्हाला सांगितले की TCS काय करते की मॅक्झिमम टॉपिकवरती मॅक्झिमम क्वेश्चन्स घेत आहे. IBPS थोडेच टॉपिक घेईल पण जास्त क्वेश्चन घेईल, म्हणजे एकाच टॉपिकवरचे बरेचसे प्रश्न येतील. पण आता TCSचा जर आपण विचार केला तर TCSमध्ये काही टॉपिक फोकस केलेले आहेत जे मी बोर्डवरती लिहिलेत. याचा अर्थ असा नाही होत की बाकीचे जे टॉपिक आहेत ते पूर्णपणे सोडूनच द्यायचे, असा त्याचा बिलकुल अर्थ होत नाही. पण इथे जे टॉपिक मी तुम्हाला सांगणार आहे आज ते तुम्हाला परफेक्टच करायचे आहेत आणि त्यासोबतच त्याच्यावरती प्रश्न कुठल्या स्वरूपात येतात हे सुद्धा मी तुम्हाला सांगेन. मराठी व्याकरणची जर आपण सुरुवात केली तर आपल्याला माहिती आहे की सुरुवातीला व्याकरणचा काही जो बेसिक पार्ट आहे तो येतो. मग अगदी मराठी भाषेचा उगम असेल किंवा व्याकरणाशी संबंधित काही संज्ञा असतील, जसं व्याकरणाची व्याख्या आहे किंवा काही पुस्तकं आहेत, त्यांचे लेखक आहेत, तर याच्यावरती सुद्धा काही प्रश्न विचारले जातात. मात्र जर आपण कम्पेअर केलं बाकी टॉपिकसोबत तर त्याला खूपच कमी इम्पॉर्टन्स आहे. कारण जिथे अगदी 35-40 प्रश्न आहेत मराठीचे तिथे जास्तीत जास्त सिलेबस कंप्लीट करण्याचा प्रयत्न केलेला असतो. आपल्याला आहे 25 क्वेश्चन्स. आता या 25 प्रश्नांमध्ये तुम्हाला जेवढे पण प्रश्न येणार आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला असेही काही प्रश्न आढळतील की जे एकाच टॉपिकवरचे रिपीट झालेले आहेत. मग आत्तापर्यंत ज्या एक्झाम घेतलेल्या आहेत TCSने त्याच्यामध्ये त्यांनी ज्या टॉपिकवरती मॅक्झिमम क्वेश्चन्स विचारलेत ते टॉपिक आपण आधी पाहूया. तर याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर वचन आणि लिंग याच्यावरती न विसरता म्हणजे न चुकता हा पार्ट करायचा, कारण याच्यावरती खूप प्रश्न विचारलेले आहेत वचन विचार आणि लिंग विचारवरती. मग याच्यावरचे जे प्रश्न येतात ते तुम्हाला कसे येतील, सरळ सरळ तुम्हाला एक वचन दिलेलं असेल आणि तुम्हाला विचारलं असेल की अनेक वचनी शब्द कुठला आहे, ठीक आहे त्याचा अनेक वचन करा, किंवा अनेक वचन दिलं असेल एक वचन करा विचारलं असेल, किंवा खालीलपैकी कुठला एक शब्द एकवचनी नाही, खालीलपैकी कुठला एक शब्द अनेक वचनी नाही. आणि मग हे जे असतात ना, काही शब्द असतात जे नेहमीच अनेक वचनी असतात, काही शब्द असतात जे नेहमीच एकवचनी असतात. तर ते जे अपवाद आहेत ते व्यवस्थितपणे करून ठेवायचं. आणि जे मी म्हटलं की सोपे प्रश्नच तुम्हाला जास्त म्हणजे धोक्यात घालू शकतात. का, कारण ज्यावेळेला प्रश्न येतो की अरे या शब्दाचं अनेकवचन ओळखा किंवा खालीलपैकी कुठला एक शब्द अनेकवचनी आहे किंवा नाही, आपण काय करतो अनेकवचनी आहे की नाही म्हणजे आहे विचारले की नाही विचारले हे पाहायचंच नाही, डिरेक्टली ऑप्शनकडे जायचं, कारण मला ते येते आणि ते आहे नाही पाहिलं नाही जात आणि मग चुकीचं उत्तर देऊन आपण येतो.
तर हे करायचं नाही. मराठीचे मार्क्स हातातले आहेत आणि ते जर तुम्ही घालवत असाल तर तुम्ही स्पर्धेतून बाहेर आहात. सो लिंग विचार आणि वचन विचार याच्यावरती प्रश्न येतील. लिंग विचारमध्ये पण तुम्हाला एक वचन आणि स्त्रीलिंग, पुल्लिंग, नपुंसकलिंग विचारलं जाईल. मग त्याच्यामध्ये पण स्त्रीलिंगी शब्द ओळखा, पुल्लिंगी शब्द ओळखा, खालीलपैकी कोणता एक स्त्रीलिंगी आहे किंवा नाही, खालीलपैकी कोणता पुल्लिंगी आहे किंवा नाही, काही जोड्या दिल्या जातील स्त्रीलिंग पुल्लिंग आणि त्याच्यामध्ये चुकीची जोडी ओळखा, या टाईपचा प्रश्न येईल. सो कुठल्याही पद्धतीने याच्यावरती प्रश्न बनू शकतो. त्याच्यानंतर येतं क्रियापद. आता ज्यावेळेला तुम्ही क्रियापदाचा विचार करताय, खरं तर वाक्य पृथक्करणामध्ये पण क्रियापद हा महत्त्वाचा पार्ट येतो. जसं की आपण कर्ता कर्म वगैरे ओळखतो तसं. तर क्रियापद हे इथे पण तुम्हाला विचारलं जाईल आणि क्रियापद मोस्टली जे प्रश्न विचारलेले आहेत ते क्रियापदावरती जर विचारलं तर क्रियापद ओळखा म्हणून विचारलेले आहेत. वाक्य दिलेलं असेल आणि त्याच्यामधलं त्या वाक्यातलं क्रियापद कोणतं आहे हे ओळखायला विचारले, किंवा तुम्हाला वाक्य दिलेलं असेल पण शेवटी जे क्रियापद आहे ते तुम्हाला कंसात दिलेलं असेल. फॉर एक्झाम्पल खेळणे असं दिलेलं असेल आणि मग तुम्हाला सांगतील की हे जे वाक्य आहे ते भूतकाळामध्ये लिहा, हे जे वाक्य आहे ते वर्तमान काळात लिहा, किंवा भविष्यकाळी रूप कोणतं असेल. तर आता क्रियापद आणि काळ हे दोन जे टॉपिक आहेत ते तुम्ही वेगळे नाही करू शकत. पण या दोन्हीमध्ये जर कम्पेअर केलं तर मॅक्झिमम क्वेश्चन्स हे काळवरती आलेत. खूप जास्त प्रश्न आले टेन्सवरती, काळावरती. वर्तमान काळ ओळखा, भविष्यकाळ ओळखा, भूतकाळ ओळखा, त्याचे परत जे प्रकार आहेत, साधा असेल, त्याच्यानंतर पूर्ण असेल, चालू असेल किंवा रीती असेल, तर हे चारही टाईप तीनही काळांचे म्हणजे भूतकाळ असेल, वर्तमान काळ असेल, भविष्यकाळ असेल, याचे जे चार प्रकार आहेत, साधा, चालू, पूर्ण आणि रीती, हे चारही प्रकार व्यवस्थित करायचे. कारण फसवी वाक्यसुद्धा येऊ शकतात, ज्याचं की म्हणजे वाक्याचं बऱ्याचदा आपण काय करतो ना की क्रियापद पाहतो आणि क्रियापदावरून ठरवतो की हे वाक्य भूतकाळी आहे की काय आहे. पण बऱ्याचदा क्रियापद जे आहे त्याचं क्रियापदाचं रूप वेगळ्या काळातलं असतं पण वाक्याचा सेन्स हा वेगळ्या काळाचा ठरू शकतो. त्याच्यामुळे क्रियापद आणि काळ एकसाथ अभ्यासा. क्रियापदाचे जे इतर प्रकार आहेत त्याला निग्लेक्ट करू नका. उभयविध असेल म्हणजे जे की आकर्मक पण असू शकतं आणि सकर्मक पण असू शकतं. शक्य क्रियापद असेल किंवा जे तुम्हाला मला जस्ट आत्ता आठवलेलं म्हणजे संयुक्त क्रियापद असेल, तर हे जे क्रियापदाचे प्रकार आहेत ते सोडू नका, ते व्यवस्थितपणे करा. कृदंत काय असतं हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. असे प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळे क्रियापद आणि काळ महत्त्वाचे टॉपिक आहेत. त्याच्यातही काळ मोस्ट इम्पॉर्टंट आहे, पण काळ अभ्यासायचा तर तुम्हाला क्रियापद अभ्यासावं लागणार आहे. त्याच्यानंतर येतो प्रयोग आणि समास. मराठी व्याकरणचे इथे जेवढे टॉपिक दिलेत त्याच्यामध्ये अवघड वाटणारे टॉपिक आणि मोस्ट 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 इम्पॉर्टंट टॉपिक प्रयोग आणि समास. काल जे मी तुम्हाला लेक्चर घेतलं होतं, एक लेक्चर प्रोव्हाइड केलं होतं, त्याच्यामध्ये मी सांगितलेलं की प्रयोगावरचे जे प्रश्न येतात, सरळ सरळ एक विधान दिलेलं असेल आणि याचा प्रयोग ओळखा विचारलेला असेल. मग तो कर्तरी असेल, कर्मणी असेल किंवा भावे असेल. हा झाला एक टाईप. दुसरा टाईपचा काय प्रश्न येईल की तुम्हाला सरळ सरळ विचारलं जाईल की कर्तरी प्रयोगाचं म्हणजे कर्तरी प्रयोगाच्या बाबतीत कुठलं विधान बरोबर आहे किंवा चुकीचं आहे. कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता कसा असतो, कर्तरी प्रयोगामध्ये क्रियापद जे आहे ते कशानुसार बदलतं, कर्तरी प्रयोगाचं वाक्य हे शक्यतो कुठल्या काळात असतं, या पद्धतीने. ठीक आहे. सो कर्तरी प्रयोग, त्याची वैशिष्ट्ये आणि त्याची उदाहरणे, कर्मणी प्रयोग, त्याची वैशिष्ट्ये, तो कसा ओळखायचा, त्याच्या ट्रिक्स, आणि त्याच्यानंतर कर्मणी प्रयोगाचे प्रकार सुद्धा. कारण समापन कर्मणी असेल, त्याच्यानंतर नवीन कर्मणी असेल तर याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत. प्राचीन कर्मणी असेल याच्यावरती प्रश्न आलेले आहेत. त्याच्यामुळे कर्मणी प्रयोगाचे प्रकार सुद्धा पाहून ठेवायचे. त्याच्यानंतर संकर प्रयोग. संकर प्रयोग डिरेक्टली विचारलेला नाही आहे, पण तुम्हाला तो करून ठेवायचा आहे. कारण जर पेपर थोडासा डिफिकल्ट आला तर तुम्हाला संकर प्रयोग म्हणजे जे दोन म्हणजे एकच वाक्य आहे पण ते दोन प्रयोगांची छटा दाखवते, असे जर प्रश्न आले तर ते तुम्हाला तिथे टॅकल करता येणं गरजेचं आहे. त्यामुळे प्रयोग हा टॉपिक व्यवस्थित अभ्यासा. प्रत्येक प्रयोगाची वाक्य उदाहरणं जी आहेत ती अभ्यासून ठेवा. सोबतच आता कर्तरी सांगितलं, कर्मणी सांगितलं, सेम तसंच भावे प्रयोगाच्या बाबतीत भावे प्रयोगाची काय वैशिष्ट्ये असतात, मग कर्त्याला प्रत्यय असतो का, कर्माला प्रत्यय असतो का, क्रियापद बदलतं की नाही बदलत, मग त्याच्यामध्ये म्हणजे कर्ता आणि कर्म याच्यापैकी श्रेष्ठ कोण की दोन्ही गौण आहेत, या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थितपणे अभ्यासायच्या आहेत. लक्षात घ्या, प्रयोग जे आहे ते केवळ ओळखण्यासाठी शिकायचं नाही आहे. प्रयोगाची जी वैशिष्ट्ये आहेत, ज्या संकल्पना आहेत, त्यासुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे.
कारण प्रश्न येताना केवळ तुम्हाला एखादं वाक्य दिलं आणि त्याचं तुम्हाला प्रयोग ओळखा असं सांगितलेलं नाही आहे. तुम्हाला त्या प्रयोगाशी रिलेटेड इतर माहितीसुद्धा विचारलेली आहे. त्याच्यामुळे हा जो टॉपिक आहे तो इन डिटेल करणं गरजेचं आहे. देन जर आपण आलो समासाकडे, तर मी अगोदरच तुम्हाला सांगितलं की फेवरेट समास कुठला आहे, द्विगु समास आहे. खूप वेळा प्रश्न आलाय, म्हणून काय फक्त द्विगुच करायचा का, नाही. अव्ययीभाव समास करायचाच आहे आणि याची उदाहरणं पण पाहून ठेवायची आहेत. तत्पुरुष समास करायचाच आहे, त्याची उदाहरणं पाहायच्यात. आणि त्यासोबतच हेही लक्षात ठेवा की कुठला समास आहे त्याचं पहिलं पद प्रधान आहे, कुठला समास आहे त्याचं दुसरं पद प्रधान आहे, कुठला समास आहे त्याची दोन्ही पदं प्रधान आहेत, आणि कुठला समास आहे की दोन्ही पदं जी आहेत ती गौण आहेत, तिसऱ्याच कशाचा तरी बोध होतो. हे जे आहे ना त्याच्या व्याख्या प्रत्येक समासाच्या त्यासुद्धा लक्षात ठेवा, कारण व्याख्येवरती सुद्धा प्रश्न विचारले जातात. आणि ज्या शब्दांच्या जाती ज्या मी इथे दिलेल्या नाहीत, फक्त क्रियापद दिले, शब्दांच्या जातीच्या बाबतीत सुद्धा शब्दांच्या जातीच्या ज्या व्याख्या आहेत, नाम म्हणजे काय, सर्वनाम म्हणजे काय, विशेषण म्हणजे काय, क्रियाविशेषण म्हणजे काय, शब्दयोगी अव्यय म्हणजे काय, उभयान्वयी अव्यय म्हणजे काय, हे सगळं पाहून ठेवा. ते तुम्हाला फायदेशीर राहील, कारण व्याख्येवरती प्रश्न बनू शकतो. मग समासाच्या बाबतीत समास, त्याचे उपप्रकार, तत्पुरुष समास करत असाल तर त्याचे उपप्रकार कुठले आहेत, द्वंद्व समास करत असाल तर त्याचे जे उपप्रकार आहेत, इतरेतर आहे, समाहार आहे, तर हे करून ठेवा. म्हणजे हे 2 टॉपिक थोडे मोठे आहेत, जास्त वेळ घेणारे आहेत, पण हे परफेक्ट करणं गरजेचं आहे. कारण एका पेपरमध्ये म्हणजे जे 25 प्रश्न तुम्हाला येणार आहेत, कदाचित तुम्हाला असं दिसेल की 2 ते 3 प्रश्न इथेच आहेत, 2 ते 3 प्रश्न इथेच आहेत, याच टॉपिकवरती आहेत. आणि मग परत असं नको वाटायला की अरे मला असं वाटलं की एकच प्रश्न येईल म्हणून मी तो सोडून दिला. बिलकुल असं करायचं नाही. एक तर कमी दिवस राहिलेत आणि कमी दिवसांमध्ये तुम्हाला स्कोर आणायचा आहे. जर कमी दिवसात स्कोर आणायचा आहे तर तुम्हाला त्याच पद्धतीने काम करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर वाक्य पृथक्करण. आता वाक्य पृथक्करणामध्ये जनरली काय येतं, तर आपल्याला माहिती आहे की कर्ता म्हणजे उद्देश काय आहे, विधेय काय आहे, कर्मविस्तार काय आहे, उद्देश विस्तार काय आहे, या सगळ्या गोष्टी येतात. पण TCSने जे प्रश्न विचारलेत याच्यामध्ये त्यांनी जास्त फोकस काय केले माहिती आहे, कर्ता आणि कर्म. तुम्ही जर TCS पॅटर्नचे जे मी हे घेतलेले आहेत, क्वेश्चनचे लेक्चर्स जे घेतलेले आहेत ॲनालिसिसचे, ते जर तुम्ही पाहिले असतील तर तुम्हाला आयडिया असेल की कर्ता ओळखा आणि कर्म ओळखा खूप वेळा प्रश्न आला आहे. पण कर्ता आणि कर्म केवळ ओळखायचं म्हणून मग मी बाकीचं काही बघायला नको असं पाहिजे का, तर नाही. वाक्य पृथक्करण हा टॉपिक पहा, फक्त याच्यावरती जास्त फोकस करा. जसं मी खाली सांगितलं की कर्ता कोण आहे, क्रिया करणारा, कर्म कोण आहे, ज्याच्यावरती क्रिया घडते, क्रियापद कोण आहे, जी क्रिया आहे ते, ठीक आहे, किंवा वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द आहे. तर हे झालं अगदी बेसिक. पण जर त्यांना वाटलं आणि आणखी थोडं खोलात जाऊन प्रश्न विचारला तर तो माहिती पाहिजे. सो बाकीच्या गोष्टी नजरेखालून घाला, पण प्रायोरिटी कशाला द्यायची, कुठला पार्ट आहे जो व्यवस्थितपणे करायचा आहे, जो मी आत्ता इथे एक्सप्लेन करते तो, ठीक आहे. त्याच्यानंतर समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, याच्यावरती खूप प्रश्न येतात, ठीक आहे. समानार्थीपेक्षा विरुद्धार्थी शब्दांवरती जास्त प्रश्न विचारलेले आहेत. समानार्थी शब्द जे येतील ना, मग त्याच्यामध्ये काही ठराविक आहेत, जसं की आपलं वन किंवा अरण्य आहे त्याच्यावरती प्रश्न, म्हणजे त्याचे समानार्थी शब्द तुम्हाला माहितीच असायला पाहिजेत. समुद्राचे समानार्थी शब्द माहिती पाहिजेत, चंद्राचे समानार्थी शब्द माहिती पाहिजेत, सूर्याचे समानार्थी शब्द माहिती पाहिजेत, धरती म्हणजे पृथ्वीचे समानार्थी शब्द माहिती पाहिजेत, हत्ती आहे, त्याच्यानंतर सोने आहे, त्याच्यानंतर पक्षी आहे, त्याच्यानंतर नदी आहे, त्याच्यानंतर वेल आहे. असे काही ठराविक शब्द आहेत ना जे वारंवार रिपीट होतात. सिंह आहे, तर याचे जे समानार्थी शब्द आहेत ना ते सगळे पाहून ठेवा, ठीक आहे. वारा वगैरे, तर याचे वारंवार विचारले जातात, तेच रिपीट होतात फार मोठ्या प्रमाणावरती, त्यामुळे ते सगळे तुम्हाला माहिती असायला पाहिजेत. आणि विरुद्धार्थी तर मग विरुद्धार्थी शब्दांचं प्रमाण समानार्थी शब्दांपेक्षा खूप जास्त आहे. जनरली विरुद्धार्थी शब्द ओळखताना आपल्याला जास्त कष्ट नाही घ्यावे लागत, कारण मग तिथे म्हणजे अन असेल, ना असेल, असे काही शब्द लागलेले असतात. उप असेल तर अप असतं, त्याच्यावरून बरेचसे प्रश्न आपले सुटतात. पण अगेन केवळ इझी टॉपिक वाटतोय किंवा इझी प्रश्न वाटतो म्हणून दुर्लक्ष करायचं नाही. जिथे सोपं वाटेल तिथे तर अगदी काळजीपूर्वक वाचायचं, कारण प्रश्नामध्ये जर काही घोळ झाला असेल तर तुमच्या म्हणजे प्रश्न बरोबरच असेल, पण तुमच्या समजण्यात जर काही गोंधळ झाला तर उत्तर तुमचं चुकू शकतं. त्याच्यानंतर पुढचा जो टॉपिक येतो तो येतो शुद्ध लेखन. आता इथे शुद्ध लेखनामध्ये 2 टाईपचे प्रश्न येतील. एक तर येतील काही शब्द असतील जे अशुद्ध दिलेले असतील, तुम्हाला शुद्ध शब्द ओळखायचा असेल, किंवा दुसरं जे आहे ते वाक्य दिली जातात,
ठीक आहे. आणि या वाक्यांमध्ये जे शब्द आहेत, म्हणजे वाक्यांची जी रचना आहे ती चुकीची असू शकते. वाक्यांमध्ये जे शब्द वापरलेले आहेत ते शब्द चुकीच्या पद्धतीने लिहिलेले असू शकतात. जसं मी परवा दिवशी एक जो पार्ट घेतलेला त्याच्यामध्ये आपण पाहिलेलं की मी जो आहे तो मी असा लिहिला होता, म्हणजे मी असा लिहायचा त्याच्याऐवजी असा लिहिलेला, मग हा चुकीचा आहे. तर त्याच्यावरून तुम्ही वाक्य एलिमिनेट करू शकत होता. तर शुद्ध आणि अशुद्धमध्ये तुम्हाला म्हणजे शुद्ध लेखनामध्ये तुम्हाला शब्दांवरती पण प्रश्न बनू शकतात, वाक्यांवरती पण प्रश्न बनू शकतात. मग ते त्याच्यासाठी काय करायचं, जेव्हा आपण पुस्तक वाचताय मग ते तुम्ही सामान्य ज्ञानसाठी वाचा, मग ते तुम्ही मराठीसाठी वाचा, मग ते तुम्ही इतर कशासाठी वाचा, ते वाचताना प्रत्येक शब्द पुस्तकातला व्यवस्थित वाचायचा, कारण तिथे तुमच्या चुका होऊ शकतात. काही वेळेला काय केलं जातं, एक पूर्ण वाक्य दिलं जातं, त्या वाक्यामध्ये काही शब्द चुकीचे दिले जातात आणि विचारलं जातं की कुठले शब्द चुकीचे आहेत आणि परत ऑप्शन दिले जातात. हे सगळे टाईप म्हणजे कुठल्या कुठल्या टाईपचे क्वेश्चन येतात, हे सगळे टाईप जे आहेत ते तुम्हाला मी जे पण आत्तापर्यंत हे घेतलेत क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये लेक्चर घेतलेत ते पाहिले ना की तुम्हाला ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. त्याच्यामुळे ते जे लेक्चर आहेत ते मिस नका करू, ते पाहून ठेवा. त्याच्यानंतर वाक्यांचे प्रकार. आता याच्यामध्ये जे जास्त फोकस केले जातात त्याच्यामध्ये एक आहे विधानार्थी वाक्य, त्याच्यानंतर आहे आज्ञार्थी वाक्य, त्याच्यानंतर आहे आता हे विधानार्थी, आज्ञार्थी, उद्गारार्थी हे वाक्यांचे आणि प्रश्नार्थी हे वेगळे प्रकार आहेत. पण ज्यावेळेला विधानार्थी असतं त्यालाच आपण स्वार्थी वाक्य असं सुद्धा म्हणतो. म्हणजे एकच प्रकार आहे, एकच वाक्याचा अर्थ म्हणजे वाक्याचा अर्थ सेमच होतो पण वेगवेगळी नावं आहेत. तर अशा प्रकारचे प्रश्न पण तुम्हाला विचारले जाऊ शकतात. सो या गोष्टींना दुर्लक्षित नाही करायचं. उद्गारवाचक वाक्य आहे ते पण विचारलं जाऊ शकतं. एखादं विधानार्थी दिलंय आणि त्याचं उद्गारार्थी कुठलं करेक्ट असेल असं दिलं जाईल. कधी कधी काय केलं जातं, विधानार्थीचं उद्गारार्थी करेक्ट केलं जातं, मात्र पुढे प्रश्नचिन्ह दिलं जातं. आता प्रश्नचिन्ह जर दिलं असेल तर ते उद्गारार्थी होईल का, नाही. मग तुम्हाला असावाला ऑप्शन शोधायचं ज्याच्या पुढे उद्गारवाचक चिन्ह आहे. या गोष्टी काळजीपूर्वक करता आल्या पाहिजेत. म्हणजे जसं की ही इमारत खूप उंच आहे, केवढी उंच इमारत ही, आणि त्याच्या पुढे प्रश्नचिन्ह दिलं तर ते चुकीचं होतं ना, कारण आपल्याला उद्गारार्थी वाक्य विचारले, मग त्याच्या पुढे उद्गारवाचक चिन्ह असायला पाहिजे. या गोष्टी काळजीपूर्वक पाहायच्या. होतं काय की ज्यावेळेला तुम्ही ऑनलाईन पेपर देत आहात, स्क्रीनवरती तुमचा प्रश्न आहे, एकतर मराठी ग्रामरला तर तुम्हाला तसे काही प्रॉब्लेम येत नाही, पण ज्यावेळेला तुम्ही सामान्य ज्ञानचे प्रश्न सोडवाल किंवा तुम्ही गणित बुद्धिमत्तेचे प्रश्न सोडवाल, जर प्रश्न मोठे असतील तर तुम्ही ज्यावेळेला स्क्रीन स्क्रोल करता, म्हणजे अर्धा प्रश्न तुम्हाला दिसतोय म्हणून जर तुम्ही पाहायला गेलात आणि खालच्या बाजूला तुम्हाला जो अर्धा प्रश्न आहे, म्हणजे प्रश्न वाचला आणि ऑप्शन वाचताना जे तुम्हाला स्क्रीन चेंज करावी लागते, त्याच्यामध्ये वरती प्रश्नात एक्झॅक्टली काय विचारले ते जर तुमचं विसरलं गेलं तर मग खाली उत्तर चूज करताना चुकीचं उत्तर तुमच्याकडून निवडलं जाऊ शकतं. आणि त्याच्यात जो टायमर असतो तो टायमर तुम्हाला खूप जास्त डिस्टर्ब करतो, कारण ऑनलाईन एक्झाममध्ये सगळ्यात मोठी गोष्ट कुठली असेल तर तुम्हाला तुमचं डोकं तिथे शांत ठेवता आलं पाहिजे. कारण जर तुम्हाला टायमर नाही व्यवस्थितपणे हे करता आलं, टायमरकडे लक्ष दिलं आणि त्याचा जो स्ट्रेस येतो तो जर तुम्हाला मॅनेज नाही करता आला तर जे तुमचं बरोबर येत आहे ते सुद्धा चुकत जातं. त्यामुळे या गोष्टींची काळजी घ्यायची. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा पार्ट येतो तो म्हणजे आकलन. आता आकलन म्हणजे काय असेल तर अर्थातच उतारा. तुम्हाला पॅसेज विचारला जाईल आणि त्या पॅसेजवरती काही प्रश्न विचारले जातील. आता आपण जेवढे पण प्रश्न पाहिलेत त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितले की जर 5 प्रश्न असतील पॅसेजवरचे तर त्याच्यातले जवळपास 2 ते 3 प्रश्न असे असतात जे तुम्ही उतारा न वाचता सुद्धा उत्तर देऊ शकता, सरळ सरळ उत्तर देऊ शकता. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, उतारावरचे जे प्रश्न येतात त्याच्यामध्ये तुम्हाला समानार्थी विरुद्धार्थी प्रश्न म्हणजे समानार्थी विरुद्धार्थी शब्द विचारला असेल. आता जेव्हा तुम्ही प्रश्न पाहताय, प्रश्न पाहिल्या तुमच्या लक्षात आलं, तुम्हाला एखादा समजा आदरचा विरुद्धार्थी शब्द कुठला आहे असं विचारलं तुम्हाला, ठीक आहे, तर तुम्हाला लगेच ऑप्शन पाहिला की लक्षात येते की अनादर आहे. ठीक आहे. पण कधी कधी काय होईल की दुसरा एखादा तुम्हाला शब्द दिलेला आहे जो प्रश्नात दिलाय, उतार्याचे प्रश्न आहेत आणि विचारले तुम्हाला की या शब्दाचा कुठला समानार्थी शब्द उतार्यात आलाय किंवा कुठला विरुद्धार्थी शब्द उतार्यात आलेला आहे. मग होतं काय की जे 4 ऑप्शन दिलेत कदाचित त्यातले 2 ऑप्शन असे असतील जो शब्द तुम्हाला प्रश्नात दिलेला आहे त्याचेच ते समानार्थी किंवा विरुद्धार्थी असतील आणि आपल्याला असं वाटेल की अरे हा म्हणजे हेच त्याचं बरोबर उत्तर आहे. पण उतार्यामध्ये दिलेला शब्द कुठला आहे तो तुम्ही शोधणं जास्त गरजेचं आहे, ना की तिथे जो दिला आणि तुम्हाला जो माहिती आहे तो लिहायचा नाही आहे. जो उतार्यात दिलेला आहे तो लिहायचा आहे. आणि उतारे सोपे असतात, बिलकुल तुम्हाला जास्त तिथे मेहनत नाही घ्यावी लागत की म्हणजे मला समजत नाही आहे, काही नाही. तुम्ही सहज वाचायला लागलात,
तुमच्या उत्तराची उत्तरं जी आहेत ती अगदी काही सेकंदामध्ये निघतात. तिथे तुमचा टाईम सेव्ह होतो, जो तुम्ही मॅथ्स रिझनिंगसाठी यूज करू शकता. मग उत्तरावरचे जे काही 2-3 प्रश्न येतील, म्हणजे जे डिरेक्टली देता येतात ते द्या. जे तुम्हाला अवघड वाटतात, पूर्ण उत्तरा वाचायची पण गरज नसते. तुम्ही जस्ट अशी नजर फिरवली ना, प्रश्नामध्ये जे दिलेलं आहे ते शब्द फक्त तुम्हाला उत्तरात शोधायचे, त्याची उत्तरं तुम्हाला मिळतात. हे 5 प्रश्न येतील. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्हाला उत्तरावरती 5 प्रश्न येत असतील, 5 किंवा 3 प्रश्न येतील, ठीक आहे, एकदा 3 येतील किंवा 5 येतील. जर उत्तरावरती 5 प्रश्न आले तर बाकीचे जे 20 प्रश्न आहेत ते तुम्हाला या बाकीच्या घटकांमधून येणार आहेत. हे 5 जे आहेत ते 5 मार्क्स म्हणजे 5 प्रश्न म्हणजे 10 मार्क तर तुम्हाला तिथेच फिक्स आहेत. तयारी फक्त 40 मार्क्ससाठी करायची आहे. पण हे पण जर तुम्ही 5 प्रश्न चुकवत असाल तिथे असून, म्हणजे 5 पैकी एखादा दुसरा चुकत असेल, तर मग आपण स्पर्धेतून असेही बाहेरच आहोत, हे लक्षात ठेवायचं. त्याची उत्तरं तिथेच आहेत. आत्ता तुम्ही जे काही अभ्यासून जाणार आहे ते तुम्ही पुस्तकातून अभ्यासताय, डोक्यात ठेवताय आणि देन तिथे जाऊन प्रश्न सोडवताय. पण तिथे उत्तरं दिले तर उत्तरं तिथेच आहेत, फक्त तुम्हाला आयडेंटिफाय करायचे, शोधून लिहायचे. तर तिथे तुमच्या चुका नाही झाल्या पाहिजे. मग उत्तराचे 5 प्रश्न आणि त्याच्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट जो येतो तो म्हणजे साहित्यिक. आता हे जे साहित्यिक आहेत हे पाठ करावे लागणार आहेत तुम्हाला, आणि साहित्य त्यांचं जे आहे ते पण पाठ करावं लागणार आहे. त्यासोबतच साहित्यिकांची जी टोपण नावे आहेत ती सुद्धा तुम्हाला पाठ करावी लागणार आहेत. कारण टोपण नाव असेल, त्याच्यानंतर त्यांचं जे साहित्य आहे, कादंबऱ्या आहेत, नाटकं आहेत, याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत. मग याच्यासाठी काय करायचं, मी मागे एका कुठल्या तरी लेक्चरमध्ये साहित्यिक आणि त्यांची टोपण नावं हे एक्सप्लेन केलेलं आहे. तर जुने लेक्चर्स पहा, तिथे तुम्हाला बऱ्यापैकी समजून जाईल. आणि जे साहित्य आहे ते मात्र तुम्ही काय करू शकता, 2 ते 3 साहित्यिक सिलेक्ट करा आणि त्या साहित्यिकांचं जे साहित्य आहे ते आज केलं, उद्या 2 ते 3, परवा 2 ते 3, असं तुम्ही एक 8 ते 10 दिवस जर केलं तर 10-30 लोकांचं तुमचं होऊन जाईल. एवढं 30 जणांचंही करायची गरज नाही आहे तुम्हाला. जे मराठीतले म्हणजे आपले जे गाजलेले अगदी प्रसिद्ध असे साहित्यिक आहेत त्यांचं करा. जसं पु ल देशपांडे आहेत, वि स खांडेकर आहेत, शिरवाडकर आहेत, म्हणजे कुसुमाग्रज आहेत, केशवसूत आहेत. तर हे जे लोक आहेत मोठे मोठे, त्यांचे जेवढी पण पुस्तकं आहेत, गाजलेली पुस्तकं, सगळीची सगळी साहित्य संपदा करायची गरज आहे का? नाही. त्याच्यासाठी मग छोट्या मोठ्या ट्रिक्स बनवा तुम्ही पुस्तकांची नावं लक्षात ठेवण्यासाठी, आणि साहित्यिकांची पुस्तकांची नावं लक्षात ठेवा आणि त्यांची टोपण नावं पण लक्षात ठेवा. सो हा जो पार्ट आहे थोडाच आहे, पण पाठांतराचा भाग आहे, तो तुम्हाला पाठ केल्याशिवाय पर्याय नाही. मग आपण विचार करूया, जर समजा याच्यावरती एखादा दुसरा प्रश्न आला, इथे 5 प्रश्न आले तर 6 प्रश्न इथे झाले, आणि मग बाकीचा जो पार्ट आहे त्याच्यावरती उरलेले प्रश्न येणार आहेत. त्याच्यातही लक्षात ठेवा की तुम्हाला मोस्टली काळावरती 1-2 प्रश्न पाहायला मिळतील, म्हणजे एकच टॉपिक आहे पण 2 प्रश्न कदाचित पाहायला मिळतील. प्रयोगावरती एकापेक्षा जास्त प्रश्न पाहायला मिळतील, समासावरती एकापेक्षा जास्त प्रश्न पाहायला मिळतील, लिंग आणि वचन विचारावरती तुम्हाला एकापेक्षा जास्त प्रश्न पाहायला मिळतील, कर्ता ओळखा म्हणून एखादा मिळेल आणि कर्म ओळखा म्हणून एखादा प्रश्न पाहायला मिळेल, समानार्थी विरुद्ध अर्थीवरती एखाद्या विरुद्ध अर्थीवरती 2 ते 3 प्रश्न पाहायला मिळतील. तर हे जे टॉपिक आहेत हे मोस्ट इम्पॉर्टंटमध्ये जातात. याच्या व्यतिरिक्त जे टॉपिक आहे त्याच्यामध्ये किमान तुम्ही नजरेखालून घातले पाहिजेत असे टॉपिक कुठले आहेत, की ठीक आहे की म्हणजे मला तो पूर्ण टॉपिक तर पाठ नाही करायचा, पण किमान तो टॉपिक माझ्या नजरेखालून गेला पाहिजे, असं जर टॉपिक आपण पाहिला तर त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट टॉपिकमध्ये आणखी जो एक टॉपिक येतो, विरामचिन्हे आहे, तो नजरेखालून घालून ठेवा. त्यानंतर शुद्ध अशुद्ध तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. वाक्यांच्या शब्दांच्या क्रमावरती एक प्रश्न येतात, ठीक आहे. मग आता वाक्यांचा शब्दांचा क्रम याच्यासाठी अभ्यास करत बसायचा आहे का? नाही. म्हणजे मी आहे शिकवत असं वाक्य येईल का? नाही. मी शिकवत आहे असं सरळ सरळ वाक्य येईल. मी आहे शिकवत हे चुकीचं वाक्य झालं. आता ही जी वाक्यरचना आहे ती आपल्याला अभ्यासावी लागणार आहे का? नाही. ही जी वाक्य आहेत किंवा असं वाक्यांमधल्या शब्दांचा क्रम हे तुम्ही अगदी लहान मुलाला जरी विचारलं तरी सुद्धा तो मुलगा सुद्धा बरोबर याच्यामध्ये म्हणजे वाक्याचा क्रम जो आहे, शब्दांचा क्रम जो आहे वाक्यामधला, तो सुद्धा योग्य रीतीने वापरेल. सो त्याच्यावरती प्रश्न येतात, पण प्रॅक्टिस ठेवा. असं नको व्हायला की तिथे गेल्यानंतर गोंधळ झाला की मलाच कळेना की सरळ वाक्य कुठले. कधी कधी होतं ना की म्हणजे ज्यावेळेला एक्झामचं एवढं जास्त प्रेशर येतं की आपण 2 + 3 किती हे सुद्धा बोटांवरती मोजत बसतो, ते कॅल्क्युलेशन सुद्धा जमत नाही. असं होतं ज्यावेळेला एक्झाम स्ट्रेस येतो. तर तसं होऊ नये याच्यासाठी आधीपासून प्रॅक्टिसमध्ये राहा, ठीक आहे. त्यानंतर विशेषण जे आहे, विशेषणावरती पण प्रश्न म्हणजे आता विशेषण कुठलं इतकाच प्रश्न विचारला जाऊ शकतो. विशेषणाचे प्रकार वगैरे इतकं तर जात नाही, पण तरी सुद्धा टॉपिक नजरेखालून घाला. आता लक्षात घ्या, इथे जे मी टॉपिक सांगितलेत, वचन विचार, लिंग विचार, देन क्रियापद, काळ,
प्रयोग, समास, वाक्य पृथक्करण, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शुद्धलेखन, वाक्यांचे प्रकार, आकलन, साहित्यिक. हे जे टॉपिक आहेत हे परफेक्टच करायचे आहेत. परफेक्ट म्हणजे ह्याच्यावरती कसाही प्रश्न आला तरी तो चुकला नाही पाहिजे. आणि बाकीचे जे टॉपिक आहेत मराठी ग्रामरमध्ये जेवढे पण तुमच्या नजरेसमोर येतात, आता जे आपण शब्दसमूहाबद्दल एक शब्द विचार करतो त्याच्यावरती जास्त प्रश्न विचारलेले नाही आहेत TCSने, पण ॲटलिस्ट जे बेसिकवाले आहेत ते तर तुम्हाला लगेच म्हणजे तिथे विचारले ते एवढे कठीण नाही विचारले जाणार, त्यामुळे ते लक्षात येतात. पण जसं मी सुरुवातीपासून तुम्हाला सांगितलं की सोपे प्रश्न आलेत म्हणून त्याला लाईटली नाही घ्यायचं. बऱ्याचदा सोपे प्रश्नच तुमचे मार्क्स घालवत असतात. सो मराठीसाठी हे काही टॉपिक आहेत. आणि जे मग तुम्हाला असं वाटतं की अरे हा टॉपिक राहून गेला लिस्टमध्ये नाही आहे, तर तो ॲटलिस्ट नजरे घालून ठेवा, त्याचं बेसिक करून ठेवा. जास्त डीपमध्ये जाऊन मग मी परत रिव्हिजन करेन, त्याचे प्रश्न सोडवेन, इतकं डीपमध्ये नका जाऊ. बट त्याच्यावरून म्हणजे ते नजरे घालून ठेवा. आणि जेवढे तुम्ही PYQ सॉल्व कराल तर तिथून तुम्हाला आयडिया येतच राहते की कशा पद्धतीचे प्रश्न येत आहेत. मात्र इथे जे आहे आता साहित्यिकांवरती प्रश्न विचारलेला आहे, आय थिंक 1-2 असे पण प्रश्न आलेत, म्हणजे मराठीचाच हे आहे पेपर आहे, पण जे पुरस्कार मिळालेले आहेत रिसेंटली, म्हणजे सामान्य ज्ञानमध्ये तर येतीलच, पण मराठीमध्ये पण एखादा दुसरा पुरस्कार विचारला जाऊ शकतो. किंवा पुरस्कार न विचारता डिरेक्टली एखाद्या साहित्यिक आणि त्यांनी रिसेंटली जे त्याचं साहित्य आहे ज्याला पुरस्कार मिळाला तर ते साहित्य विचारलं जाऊ शकतं. त्याच्यामुळे साहित्यिक आणि साहित्य हा जो काही टॉपिक आहे किंवा त्यांची टोपण नावं जी आहेत तो पार्ट असा आहे जो तुम्हाला पाठ जरी करावा लागला तरी चालेल, पण तो करावाच लागणार आहे. त्याच्यावरती प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतील. ठीक आहे. आणि हे जर तुम्ही प्रॉपरली केलं तर जसं मी आता इंग्लिशसाठी तुम्हाला सांगितलं की तुमचे 25 पैकी 25 बरोबर येतील म्हणजे तुमचे मार्क्स झाले 50. अँड देन मराठीचे हे टॉपिक परफेक्ट केले अँड देन तुम्ही क्वेश्चन आन्सरची प्रॅक्टिस केली तर ते तुमचे 50. तर तुम्ही इथेच 100 मार्क्स सिक्युअर करत आहात. 100 मार्कांची तयारी तुमची इथेच होते. चला त्याच्यातून पण आपण इंग्लिशचे 1-2 प्रश्न चुकले असं गृहीत धरूयात, वोकॅबलरीचे चुकले तर तुमचे जाऊन 3-4 मार्क्स जातील. 5-6 जरी गेले तरी सुद्धा 94 मार्क्स तुमचे पहिल्या 2 विषयामध्येच तुम्ही सिक्युअर करताय. देन मग मॅथ्स रिझनिंगमध्ये रिझनिंगचे प्रश्न तर नाहीच चुकायला पाहिजे. मॅथ्सचं ठीक आहे, कॅल्क्युलेशन इकडे तिकडे थोडंफार झालं तर, पण मॅथ्स आणि रिझनिंगमध्ये पण आउट ऑफ मार्क्स घेणारे स्टुडंट आहेत. सो तुम्हाला त्या स्पर्धेत टिकून राहायचं. आणि सामान्य ज्ञानासाठी काय करायचं हे मी ऑलरेडी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. जर तुम्ही पाहिला नसेल तो व्हिडिओ तर तो व्हिडिओ पाहून घ्या. व्हिडिओ म्हणजे कुठल्या संदर्भात होता तर आत्तापासून तयारी केली तर तलाठी पास होता येईल का याच्याशी रिलेटेड तो व्हिडिओ होता. आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला कंप्लीट स्ट्रॅटेजी सांगितली की तुम्ही GSचा अभ्यास कशा पद्धतीने करायचा आहे. कारण दिवस कमी आहेत आणि सिलेबस GSचा फार वास्ट आहे. मग मी सगळं वाचत बसेन तर ते कंप्लीट होणार नाही हे तुम्हालाही माहिती आहे. आणि म्हणून मग कशा पद्धतीने करायचं, GSची सुरुवातच कुठून करायची आणि कंप्लीट कसं करायचं हे मी त्याच्यामध्ये सांगितलं. व्हिडिओची लिंक तुम्हाला एंड स्क्रीनला मिळून जाईल. त्यासोबतच तलाठी भरतीसाठी आत्तापर्यंत इंग्लिश ग्रामरचे खूप सगळे व्हिडिओज जे आहेत ते ट्रिक्सच्या माध्यमातून अगदी सोप्या भाषेत तुम्ही काही सेकंदात उत्तर कसं काढू शकता याच्याशी रिलेटेड काही व्हिडिओज पण मी अपलोड केलेले आहेत. तलाठी भरती स्पेशल क्लास म्हणून एक प्लेलिस्ट मिळेल तुम्हाला आपल्या चॅनलवरती, तर ती प्लेलिस्ट तुम्ही चेक करू शकता आणि तिथून ते व्हिडिओज पाहून घ्या जेवढे पण तुमचे पेंडिंगला असतील ते. देन सामान्य ज्ञानासाठी क्विजसुद्धा मी कंडक्ट करत आहे यूट्यूब चॅनलवरतीच. आपलं जे कम्युनिटी टॅब असते यूट्यूबला तुम्ही आल्यानंतर तुम्हाला जे सेक्शन मिळतात होम, व्हिडिओज, त्याच्यानंतर प्लेलिस्ट असेल म्हणजे शॉर्ट्स आणि ते प्लेलिस्ट वगैरे असेल, त्याच्यानंतर कम्युनिटी टॅब असते तिथे. तर तिथे कम्युनिटी टॅबला तुम्हाला क्वेश्चन्स पाहायला मिळतील. देन तुम्ही क्वेश्चनच्या आन्सरवरती क्लिक केल्यानंतर करेक्ट आन्सर कुठला आहे, रॉंग कुठला आहे तेही तिथेच समजेल आणि करेक्ट आन्सरचं जे एक्सप्लेनेशन आहे तेही तुम्हाला तिथेच मिळून जाईल. त्यामुळे तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे कम्युनिटी टॅबचा क्वेश्चन जेव्हा पण मी पोस्ट करेन तर तो तुम्हाला तुमच्या यूट्यूबला दिसेल ज्यावेळेला तुम्ही सर्च करत आहात त्यावेळेला. आणि तिथून तुम्ही ते क्विज सॉल्व पण करू शकता आणि त्याच्यातून तुमचा सामान्य ज्ञानचा बराचसा भाग जो आहे तो कंप्लीट पण होऊ शकतो सॉरी. त्याच्यानंतर तलाठी भरतीसाठी जे पण डेली टार्गेट्स देत आहे मी ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देत आहे. सो तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलेला नसेल तर तो पण जॉईन करा. वॉरियर ऑफिसर असं नाव आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. ठीक आहे. सो आज जे काही मी मराठीसाठी सांगितलेलं आहे, मराठी व्याकरणसाठी, हे तुमच्या लक्षात आलं असेल. हे जे टॉपिक सांगितलेले आहेत हे परफेक्ट करा आणि ते इतके परफेक्ट करा की त्याच्यावरती कसाही प्रश्न विचारला तर तो आला पाहिजे. मग याच्यासाठी असं नका करू की मी आत्ता फक्त तलाठीचे यापूर्वी विचारलेले जे मराठीचे प्रश्न आहेत तेच करेन, असं कुठलंही म्हणजे बांधून नका ठेवू मराठीच्या सिलेबसला.
बाकी कुठल्याही एक्झाम असतील, सरळ सेवेची इतर कुठलीही एक्झाम झालेली असेल, MPSCच्या काही एक्झाम असतील, नगर परिषदेचे आहे, जिल्हा परिषदेचे आहे, कुठलेही एक्झाम झालेले असतील आणि तिथे मराठीचे जे पेपर झालेले असतील त्याचे क्वेश्चन जरी तुम्हाला अवेलेबल झाले तरी ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. त्याच्यातून पाहण्याचा प्रयत्न करा की मी जे काही वाचले किंवा मी जो टॉपिक अभ्यासला आहे त्याचे प्रश्न मला खरंच सुटत आहेत का. म्हणजे येणाऱ्या एक्झाममध्ये जेव्हा तुमच्यासमोर क्वेश्चन येईल तिथे तुमचा गोंधळ उडणार नाही. ठीक आहे. बाकी व्हिडिओजप्रमाणे हा व्हिडिओ पण तुमच्यासाठी हेल्पफुल ठरला असेल अशी आशा आहे. जर व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल, इतके दिवस अभ्यासामध्ये काही कारणास्तव खंड पडला असेल आणि ते कंप्लीट करायचं आहे, त्याच्यामुळे हे जे टॉपिक आहे ते परफेक्ट केले तर उरलेल्या दिवसात पण तुमचा सिलेबस व्यवस्थितपणे कंप्लीट होऊ शकतो असं तुम्हाला वाटत असेल, हे जर हेल्पफुल वाटत असेल सेशन, तर व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा. आणि पुन्हा एकदा जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल किंवा आधीपासून चॅनल पाहताय पण अजून सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.